म्हटलं काय नाही दिलं 2025ने. मग थोडं मागं वळून पाहिलं आणि कळलं काय काय घडलं आहे 2025मध्ये. मी स्वतःच्या कमाईतून स्वतःला मोबाईल गिफ्ट केला. अनेक डिझायनरसोबत काम केलं. स्वामी प्रकट दिनाला स्वतःच्या हाताने पुरणपोळीचा साजरासंगीत स्वयंपाक केला. वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या आणि स्वयंपाकामध्ये पारंगत झाले. जवळच्या माणसांसाठी प्रेमाने जेवण बनवून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. मामा, मावश्या, आत्या, बहिणी, आजी, वहिनी, भाऊ सगळ्यांसोबत आनंद व्यक्त केला. मावशी होण्याचा आनंद झाला आणि बहिणीची सेवा करण्याचा योग आला. वहिनींच्या चोरोटीपासून लेबर रूमपर्यंत त्यांच्यासोबत राहून त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीचं लग्न आणि वाढलेल्या ओळखी आनंदात भर घालून गेल्या. आपल्याच गावातल्या आपल्या लहान भावांसारख्या मित्रांना शहरात फिरवलं आणि त्यांना एक वेगळा अनुभव दिला. आईवडिलांना शेतात मदत करून त्यांच्या कामाचा ताण हलका केला. हरिनाम सप्ताहामध्ये भक्ताची सेवा करण्याचं अहोभाग्य आम्हाला लाभलं. आत्या, मावशी, मुलगी, नणंद या माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व पात्रांना योग्य तो न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न. सतत नवीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात ड्रायफ्रुट्स लाडू बनवून ते विकण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आणि उत्तम प्रतिसादही मिळाला. एक दिवसाचा वारकरी विठ्ठला तुझा सेवेकरी म्हणत पायवारी केली आणि माझं आयुष्य त्याच्या चरणामध्ये ठेवून निश्चिंत झाले. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांना घरी आणलं, त्यांची मनोभावे 10 दिवस सेवा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं आईला तिच्या आयुष्यातलं पहिलं नाटक दाखवलं आणि मी भरून पावले. पुन्हा एकदा आत्या होण्याचं सुख पदरात आलं. नवरात्रीमध्ये लक्ष्मी घरी आली. या सगळ्यात आईचं झालेलं ऑपरेशन आणि तिची दिवसरात्र सेवा करण्याची मोठी संधीच जणू मला मिळाली. आपण या धकाधुकीच्या जीवनात आपल्याला किती ऑपॉर्च्युनिटीज आणि पॅकेज मिळालं ह्याच्या पलीकडे जाऊन या वर्षाने आपल्याला किती माणसं, किती आशीर्वाद, किती अनुभव दिले ह्याचा विचारच करत नाही. आपलं ना भाई अपब्रिंगिंगच असं झालं आहे की आपण वाईट आणि चुकीच्या गोष्टी जास्त हायलाईट करतो. नाही, त्यावर काम करायला पाहिजे, पण आनंदापेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही पाहिजे. आपल्या चुका मिरवायच्या, गिरवायच्या नाहीत. वाईट घडून गेलेल्या गोष्टी पाठीवर टाकायच्या, त्यातून काय शिकलोय ते अनुभव गाठीशी बांधायचे. मित्रमैत्रिणींशी वाद झालेत, काम नाही आहे, नकार पचवायचेत, नुसते झुरताय ना, तर आता बास. हे सगळं घडत राहणार आहे, कायमच घडत राहणार आहे. आयुष्याचा आलेख आहे हा. कोणाला चुकलाय? अजून 10 निर्णय चुकतील. काय फरक पडणार आहे? जग चालवणाऱ्या माणसाचे पण चुकतात. खरं तर निर्णय घ्यायच्या आधी तो चुकीचा किंवा बरोबर नसतो. निर्णय घेतल्यावर कळतो की तो चुकीचा आहे का बरोबर. त्यामुळे तुझा निर्णय तू घे आणि स्वतः जबाबदार राहा. पु ल म्हणतात, वेदना जितकी सुंदर बोलती तितकं सुख बोलत नाही. सुख माणसाला मुकं करतं, वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येतं. या वेदना गोळा करून तुझ्यातलं काय भारी आहे हे दाखवायची वेळ आली आहे. नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.